IAS अधिकारी पूजा खेडकर वादग्रस्त असतानाच पुन्हा आता अडचणीचा सामना त्यांना करावा लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे मुलुंड ते ऐरोलीच्या दरम्यान एका चारचाकी वाहनाला एका मिक्सरच्या ट्रकचा अपघात झाल्यानंतर त्या चारचाकी वाहनामध्ये असणाऱ्या ज्या दोघांनी त्या चालक आणि तिकडे असणारा हेल्पर त्यापैकी त्यांना हेल्परला ताब्यात घेऊन ते थेट पोलीस स्टेशन गाठायचं सांगितलं, ते म्हणजे रबाळे पोलीस स्टेशन। ते तक्रार करण्यासाठी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असताना मात्र कुठेतरी कुणकुण लागली त्या चालकाला आणि त्या चालकाने थेट त्याच्या मालकाला फोन केला। कुठेतरी आपल्या व्यक्तीचं हेल्परचं ते कुठेतरी अपहरण झालेलं आहे आणि त्याचा नंबर थेट त्यांनी त्याच्या मालकाला सांगितला। MH12 RP 5000 याचाच शोध जे ते रबाळे पोलिसांनी घ्यायला लागला। मात्र त्यानंतर पाहायला गेलं तर रबाळे पोलीस स्टेशन थेट पोहोचले ते पूजा खेडकर यांच्या घराच्या बाहेर ती कार आढळली। पुण्यातील या पूजा खेडकर पहिल्याच वादग्रस्त असताना दुसरीकडे आता अडचणीचा सामना त्यांना करावा लागणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या हेल्परला ती सुटका करण्यात आली। रबाळे पोलीस आता त्याला घेऊन जे ते पुण्यावरनं रबाळे पोलीस स्टेशनला घेऊन येतात। मात्र तेच ते पोलीस स्टेशन आहे ज्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी त्याचा मालक या ठिकाणी आला होता आणि या ट्रकचा जो अपघात या चारचाकीसोबत झाला होता, ती चारचाकी जे MH12 RP 5000 नंबरच्या कारमध्ये दोघंजणं बसले होते आणि ट्रक चालक चंदकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे होते। तर कारमध्ये दोन अज्ञात व्यक्ती होते। अपघातानंतर दोन्ही बाजूमध्ये वाद झाला आणि त्याचवेळी कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसवले आणि त्यानंतर ते थेट ते पोलीस स्टेशन न गाठता त्यांनी पुणे गाठलं आणि त्यानंतर पाहायला गेलं तर ट्रक चालक जो आहे तो त्यांच्या मागेच होता। मात्र कुठंतरी या ठिकाणी ट्रक चालकाला नजरेआड होऊन आता त्या गाड्या ज्या ते पुढे पास झाल्या आणि ती गाडी पुढे पास झाल्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली आणि ढेंगरेने तत्काळ नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार जी आहे ते दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब हा गाडीचा जो आहे तो कुठे आहे, गाडी कशाप्रकारे कोणाच्या नावावर आहे, पूर्ण जी माहिती काढली। त्याच्यानंतर ती गाडी पूजा खेडकर यांच्या ठिकाणी घराच्या इथं मिळाली आणि त्याच खेडकर यांच्या आईंशी देखील पोलिसांशी बातचीत करत असताना त्या ठिकाणी हुज्जत घालण्यात आली आणि त्याचं ट्विट देखील विजय कुंभार हे आर्टेड ॲक्टिव्हिस्ट यांनी केलेलं आहे। मात्र अशा प्रकारचे वादग्रस्त अधिकारी असताना पुन्हा त्यांनी अशा प्रकारचं पोलिसांची हुज्जत घालणं, सरकारी कामामध्ये अडथळा आणणं, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत ते लागू पडतात। मात्र आता हे दोन व्यक्ती कोण होते आणि त्यांनी अपहरण कशाप्रकारे केलं आणि पूजा खेडकर यांचा त्या व्यक्तीशी आणि त्या गाडीशी काय संबंध, त्याचा सखोल तपास जो आहे तो रबाळे पोलीस करत आहे। आणि रबाळे पोलिसांनी सध्या तरी जो हेल्पर आहे प्रल्हाद कुमार त्याला जे ते तिकडनं सुटका करत ते आता घेऊन येत आहेत। मात्र पाहायला गेलं तर अशा प्रकारचा अपघात होतो आणि त्यानंतर पुढे जो तपास सुरू होतो तो म्हणजे पुन्हा आता वादग्रस्त असणाऱ्या या पूजा खेडकरच्या ठिकाणी। मात्र पाहायला गेलं तर पूजा खेडकरचे कुटुंब या अगोदर देखील अडचणी होते, आता पुन्हा अडचणीची वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तपास जो आहे तो कसून केला जाणार आहे। त्यामुळे अपहरण कशासाठी केलं आणि त्याला कशाप्रकारे धमकवलं हेल्परला हे देखील पाहायला लागणार आहे। मात्र सध्या तरी रबाळेची एक टीम जी आहे ते काल रात्रीपासूनच शोध घेते। हा जो प्रकार झाला होता अपघाताचा तो कालमध्ये 7:15च्या सुमारास हा मुलुंड आणि ऐरोलीच्या या मार्गिकेवरती झाला होता आणि ते जवळचं पोलीस स्टेशन पडतं ते म्हणजे रबाळे पोलीस स्टेशन आणि त्याचसोबतच आता पूर्णतः तपास जो आहे तो करून यावरती आता कशा प्रकारची कारवाई या ठिकाणी रबाळे पोलीस स्टेशन करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र पाहायला गेलं तर चालकाने ज्या पद्धतीने मालकाला कळवलं की ही जी गाडी आहे चारचाकी तिने पोलीस स्टेशनला यायला सांगितलं, मात्र पुढे नजरेआड ती गाडी जी आहे ती निघून गेली। त्याचा नंबर जो होतो त्या चालकाकडे होता तो म्हणजे MH12 RP 5000 आणि त्या गाडीचा शोध घेत पुण्यामध्ये हे ते रबाळे पोलीस नवी मुंबईचे त्या ठिकाणी त्याने गाडी शोधली। त्यानंतर जो अपहरण केलेला होता त्या व्यक्तीची देखील त्यांनी सुटका केली। मात्र ती व्यक्ती हे डांबून ठेवणं कितपत योग्य आहे, पूजा खेडकर यांच्या घरी ती व्यक्ती जी आहे ती अपहरण केलेली हेल्पर म्हणून प्रल्हाद कुमार
जे ते त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता पूर्णतः तपास जो आहे तो पुन्हा आता रबाळे पोलीस करणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता पुन्हा वाढ होणार आहे। त्यामुळे नक्कीच पोलीस यामध्ये कोणाकोणाला ताब्यात घेणार, कोणाकोणावरती गुन्हे दाखल करणार आणि कशा प्रकारचा अपहरणाचा गुन्हा ह्या यांच्यावरती कोणावरती लागणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अजयसह गणेश तुरा, TV9 मराठी, रबाळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।